हाय, माझं नाव शिवानी आहे. मी सध्या CERNमध्ये आहे, जे की जगातली सर्वात मोठी लॅबोरेटरी आहे पार्टिकल फिजिक्ससाठी. आणि मी माझं शिक्षण इंडियामधून आयसर पुणेमधून केलं, जिथे बॅचलर्स प्लस मास्टर्स फिजिक्समध्ये. आणि त्यानंतर मी आता US मध्ये आहे, जिथे म्हणजे विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटीमध्ये मी सध्या PhD करत आहे माझी. तर आणि सध्या मी इथे जवळपास 1-1.5 वर्षापासून आहे CERNमध्ये. आणि माझं काम सध्या आम्ही काय करतो, डार्क मॅटर नावाचा एक गोष्ट आहे, ज्याला आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत या एक्सपेरिमेंटमध्ये. तर माझ्यासाठी माझे आईवडील आणि माझे सगळे शिक्षक, त्यांनी मला खूप जास्त प्रोत्साहन दिलं, खूप जास्त सपोर्ट केलं आहे जेव्हा मी ठरवलं होतं की मला सायन्समध्ये जायचं आहे. आणि मी माझ्या घरातली पहिली व्यक्ती आहे जी की PhD करत आहे. तर त्यामुळे मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की मला सगळ्यांकडून खूप चांगला सपोर्ट भेटलेला आहे. तर आणि माझे शिक्षक होते, जे म्हणाले की बघ, आता कसं आहे, आजकाल आपण सगळेजण तिथे इंजिनिअरिंग वगैरे खूप करतात. तर आपण सायन्समध्ये पण खूप गरज आहे आणि जायला पाहिजे, आणि स्पेशली मुलींना जायला पाहिजे. आणि मी तर त्यामुळे माझी तशी सुरुवात झाली ती. मला एक गोष्ट जी खूप आवडते सायन्सबद्दल, की म्हणजे सायन्स म्हणजे फक्त शोध लावणे नव्हे, आणि त्यात बरेच म्हणजे तुम्ही नवीन वरती काम करू शकतात, नवीन टेक्नॉलॉजीज डेव्हलप करू शकतात, जे काही कठीण प्रॉब्लेम्स आहेत या फील्डमध्ये. तर त्या गोष्टी मला खूप आवडतात. आणि आपण इथल्या लोकांशी बोलणं, इथल्या लोकांसोबत काम करणं, म्हणजे असं वेगळ्या नवीन आयडियाजवरती चर्चा करणे, आणि ते खूप सुंदर आहेत तिथली लोकं पण, बोलायला पण. ज्या कोणी नवीन मुली विचार करत आहेत, किंवा कोणी पण विचार करत आहे की त्यांना सायन्समध्ये यायचं असेल, तर लाजू नका आणि संकोच करू नका. आणि माझ्याकडून हे म्हणणं असेल की तुम्ही प्रश्न विचारा, आजूबाजूच्या लोकांना विचारा, तुमच्या शिक्षकांना विचारा. आणि जरुरी नाही की तुम्हाला पहिल्याच ह्याच्यात सगळं काही म्हणजे माहिती होऊन जाईल, आणि त्यात वेळ लागू शकतो, काही नाही, पण सोडू नका, त्याला करत राहा. आणि मला वाटतं की मी पण खरं सांगू तर मी सुद्धा खूप आधी लाजायचे वगैरे, आणि आताही आहे, पण एका वेळानंतर तुम्ही करत गेले की तुम्हालाही समजायला लागतं, आवडायला लागतं. तर मी म्हणेल हे नक्की राहू द्या.